नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आपण बघत होतो की सेल्स गेल्या 12 क्वार्टर्समध्ये कोणाचे मॅक्सिमम वाढलेत आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट प्रॉफिट पण कोणाचा त्याच्याहून जास्त प्रोपोर्शनने वाढलेला आहे की नाही. असे शेअर्स नॉर्मली फंडामेंटली दे आर सपोज टू बी बेटर दॅन अदरवाईज. आणि त्याचे इतरही पॅरामीटर्स आहेत की त्याचा मालक कोण आहे, त्याची ऑब्वियसली डेट किती आहे कंपनीवर, नंतर प्रोडक्ट कसं क्वालिटीचे, सर्व्हिसेस कशा आहेत, कंपनीवर सनराईज आहे का सनसेट आहे वगैरे वगैरे, अशा हजारो गोष्टी आहेत फंडामेंटली. पण आता आपण नुसतं क्वार्टरली प्रॉफिटबद्दल बोलतोय, कारण फायनली मार्केट प्राइस इज ड्रिवन बाय क्वार्टरली सेल्स आणि ओव्हरऑल न्यूज इन द मार्केट. ओके, तर बँक ऑफ महाराष्ट्र हा पण शेअरचा सेल्स वाढला 1.78 टाइम्सनी 12 क्वार्टरमध्ये, म्हणजे CAGR 21%. आणि प्रॉफिट वाढला 2.32 टाइम्स, म्हणजे जवळजवळ 30% CAGRने बँक ऑफ महाराष्ट्राचा प्रॉफिट वाढलेला आहे. हा पण शेअर आपण कव्हर केला होता ॲट द टिपिकली 47-48 रुपीजला, आणि आता सध्या शेअर इज ऑलमोस्ट 20% अबोव दॅट प्राईस. त्यांचं भारत पेट्रोलियम क्रूड चीप असल्यामुळे ऑब्व्हियसली यांचे प्रॉफिट जबरदस्त वाढलेले आहेत. गेले वर्षभर जवळजवळ क्रूड ऑइल $60 आहे पर बॅरल. त्याच्यामुळे यांना रॉ मटेरियल स्वस्त होतं आणि सेल प्राईसमध्येही काय वाढवले नाही, कमी नाही केले, त्यामुळे जबरदस्त प्रॉफिट. 12 क्वार्टरमध्ये यांचा प्रॉफिट 4 टाइम्स झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 50% CAGRने वाढलेला आहे यांचा भारत पेट्रोलियम. ओके, तरीसुद्धा शेअर काय विशेष वाढलेला नाही आहे. ओके, जस्ट 100 रुपये वाढला. इट शुड हॅव बीन 700 बाय नाव भारत पेट्रोलियम, आणि जाऊ पण शकतो गोईंग फॉरवर्ड जर क्रूड ऑइल इथेच राहिलं तर. क्रूड ऑइल जर वाढलं, समजा इराणचं युद्ध झालं तर क्रूड ऑइल विल बी 80, 90, 100. मग BPCLचं प्राईस विल बी कमिंग डाऊन टू मे बी 400 or 300 रुपीज, राईट. ब्रिगेड एंटरप्राइजेस सेल्स वाढलेत 1.92 टाइम्स, म्हणजे दुप्पट, आणि प्रॉफिट वाढलेत चौपट 3 वर्षामध्ये. ब्रिगेड एंटरप्राइजेस याचा पण ग्राफ बघा, मी बघितलेलं नाही आहे. ग्राफ बघून, टेक्निकल बघून ठरवा काय करायचं. ब्रिटानिया इंडस्ट्रीज, ओके, याचं सेल्स वाढलेत 1.18 टाइम्स, प्रॉफिट मात्र कमी झाला आहे समोर द अदर. आय डोंट नो वाय, कारण सगळं जग बिस्किटं खात आहे, कॉर्पोरेट बिस्किटं खात आहे, लहान मुलं खात आहेत, मोठी माणसं पण बिस्किटं खातात. आधी फक्त लहान मुलंच बिस्किटं खायची, मोठी माणसं खायची नाहीत. आता कॉर्पोरेट क्षेत्रातही प्रत्येक मिटिंगला बिस्किट असतातच. BSE सेल्स झाला आहे 5 टाइम्स, 5.71 टाइम्स, प्रॉफिट झाला आहे 12 टाइम्स. दॅट इज वॉट इज BSE. त्यामुळे नो वंडर BSE इज गोईंग फ्रॉम 2,000 to 3,000 इन जस्ट 2-3 months. या त्याच्यानंतर सेंचुरी एनका रिझल्ट्स 12 क्वार्टरमध्ये प्रॉफिट दुप्पट झालेत आणि सेल्स सेमच आहे. ओके, सेल्स इज सेम बट प्रॉफिट इज गॉन अप बाय 2.4 टाइम्स बिकॉज ऑफ इंटरनल एफिशियन्सी इज बिंग ड्रिवन बाय द कंपनी, किंवा रॉ मटेरियल स्वस्त झालं असेल. या कॅम्स, ओके, फॉरएव्हर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरची सगळ्याच जण म्युच्युअल फंड हा पण जवळजवळ 50% मार्केट कॅम्पचं आहे आणि 50% केफिनटेकचं आहे. तुम्ही कॅम्पचं घेऊ शकता किंवा केफिनटेक पण घेऊ शकता. सेल्स दीडपट झाला आहे 3 वर्षामध्ये, आणि प्रॉफिट वाढलेत 2.4 टाइम्स. ओके, त्यामुळे जवळ 35% CAGRने प्रॉफिट वाढलेले त्याचे. 17% CAGRने प्रॉफिट वाढलेत आणि सेल्स वाढल्या 15% CAGRने. जर कॅनरा बँक आपण कव्हर केला होता 100 रुपयाला, आता 150 रुपये आहे. सेल्स वाढलेत 37% आणि प्रॉफिट वाढले 69% इन 1 year, इन 12 क्वार्टर्स, म्हणजे 3 वर्षामध्ये. नंतर केअर रेटिंग, ओके, 22 सेल्स वाढलेत, दुप्पट झाले सेल्स, आणि प्रॉफिट वाढले 2.3 टाइम्स, म्हणजे सेल्सच्या पेक्षा जास्त पर्सेंटेजने केअर रेटिंगचे प्रॉफिट वाढलेत. ओके, आणि सगळ्याच रेटिंग कंपन्यांचे प्रॉफिट असे वाढलेत का, तर तुम्ही बघा, ते इकराचे प्रॉफिट कमी झाले थोडे, तरी त्यामुळे शेअर तो 6,200वरनं 5,700 आला इकरा. ओके, ही पण एक रेटिंग कंपनीज आहे. त्याच्यानंतर आहे CCL प्रोडक्ट, ओके, सेल्स दुप्पट, नेट प्रॉफिट 1.37 टाइम्स, त्यामुळे इग्नोर दिस शेअर. CDSL सेल्स डबल, प्रॉफिट इज 1.77 टाइम्स. कोचिन शिपयार्ड सेल्स डबल, प्रॉफिट इज ओनली 1.17 टाइम्स, त्यामुळे कोचिन शिपयार्ड पडलेला आहे शेअर. कॉर्ड्स केबलमधला सगळ्यात छोटा शेअर आणि जो कमी वाढलेला असा. सेल्स डबल झालेत आणि प्रॉफिट ट्रिपल झालेत. कॉर्ड्स केबल्स, ओके, 22% CAGRने सेल्स वाढलेत आणि 50% CAGRने प्रॉफिट्स वाढलेत. कॉर्ड्स केबल बघा, तुम्हाला घ्यायला हरकत नाही. मॅक्रो कॅप कंपनी आहे, पण ऑब्व्हियसली केबल अटॅच आहे त्याला, केबल टॅग. उद्या कुठली केबल कंपनी टेक ओव्हर करू शकते. त्याच्यानंतर दालमिया शुगर, सगळ्यात ऑनेस्ट कंपनी दालमिया शुगर वाटते मला, की ज्याच्यामध्ये क्वार्टरली प्रॉफिट ते नॉर्मली डिक्लेअर करतात. बलराम चुनी तर एकदाही लॉस डिक्लेअर नाही केलेला आहे. ओके, तर या 2 शुगर कंपन्या सगळ्यात ऑनेस्ट कंपन्या आहेत शुगर सेक्टरमध्ये. डिक्सन टेक्नॉलॉजी 4 टाइम्स सेल्स वाढले आणि प्रॉफिट 6 टाइम्स वाढले. हा शेअर 20,000वरून 11,000ला आला आहे. बघा, तुम्हाला ह्याच्यावर तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि मग अभ्यास करूनच ॲक्शन घ्या. DLF रिअल इस्टेट कंपनी दिल्लीवाली 1.35 टाइम्स सेल्स वाढलेत, प्रॉफिट वाढलेत
2.3 टाइम्स ओके इन 12 क्वार्टर्स म्हणजे 3 वर्षामध्ये. त्यामुळे प्रॉफिट वाढलेत ॲट द रेट ऑफ 30% CAGRने. आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड सेल्स वाढलेत 44%नी 3 वर्षात. प्रॉफिट 21 टाइम्स झालेले, 21 टाइम्स म्हणजे 150% CAGRने प्रॉफिट्स वाढलेत. आता हे जे सांगतो मी तुम्हाला 150 टाइम्स CAGR का झाला आहे, कारण त्या क्वार्टरमध्ये 12 क्वार्टरच्या पहिला क्वार्टर जो होता त्यामध्ये प्रॉफिट्स अगदीच कमी असतील, 2 कोटी किंवा 3 कोटी असतील. त्याच्यामुळे हा CAGR फसवा वाटतो. पण टाइम्स जर तुम्ही बघितलं 21 टाइम्स बघितलं तर फॅन्टॅस्टिक नंबर आहे. आणि ऑब्व्हियसली त्याचे प्रॉफिट्स उत्तम वाढलेले आहेत, ह्याचा त्याचा मतितार्थ आहे गेले 3 वर्षामध्ये. ओके, तुम्ही इयर पण कम्पेअर करू शकता, तिथे तुम्हाला चांगलंच दिसेल इंजिनियर्स इंडियामध्ये. अजूनही शेअर घेण्यासारखं आहे तर ते तुम्ही ठरवायचं आहे, कारण 150ला कोणी घेत नव्हतं, आता 221ला सगळे म्हणतात घ्या. ओके, तुम्ही ठरवा काय करायचं ते. आय विल बाय इट ओनली इफ इट इज बिलो 180. त्यानंतर गॅब्रियल इंडिया फॉर एव्हर गुड शेअर, सेल्स वाढलेत 1.5 टाइम्स आणि प्रॉफिट वाढला 2.28 टाइम्स. त्यानंतर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, सेल्स कमी झालेत म्हणजे तिथेच आहेत, रादर स्टॅटिक सेल्स आहेत आणि प्रॉफिट मात्र जबरदस्त वाढलेला आहे. 4 टाइम्स प्रॉफिट झाला. गेलसुद्धा 161ला घ्यायला हरकत नाही असं माझं मत आहे. तुम्ही सोचकार समजकार इन्व्हेस्ट करा. नंतर गेटवे डिस्ट्रीपॅक्ट सेल्स वाढलेत 1.64 टाइम्स, प्रॉफिट वाढलेत 1.22 टाइम्स. पण शेअरला इतकी शिक्षा दिली आहे मार्केटने की शेअर अर्धा झाला आहे. ओके, 110चा शेअर 62 किंवा 55ला अवेलेबल आहे. मार्केटमध्ये दोन एक्स्ट्रीम असतात. जर परफॉर्मन्स नाही केला तर तुम्हाला निगेटिव्ह साईडला फेकून देतात, म्हणजे 50% 40%वर शेअर होतो. आणि जर चांगला प्रॉफिट झाला, म्हणजे जर प्रॉफिट दुप्पट झाला वगैरे, तर तो दुसऱ्या एंडला जातो, ज्याच्यामध्ये तो 6 महिन्यात दुप्पट पण होऊ शकतो शेअर. सो दोन्ही एंड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या एंडला शेअर पकडायचा आणि तो चांगला शेअर असेल तरच पकडायचा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, चांगल्या शेअरलाही मार्केट पनिशमेंट देतं. ओके, आता बघा तुम्ही अबॉट लॅबोरेटरीज उत्तम शेअर आहे, तरीसुद्धा तो गेल्या 6 महिन्यामध्ये 32,000वरनं 25,000वर आला असेल किंवा 26,000वर आला आहे. म्हणजे 6,000 रुपये पाडला, 6,000 रुपये एक शेअर 32,000वरनं 27,000वर आला आहे. ओके, जस्ट बिकॉज इट्स प्रॉफिट्स आर लिटल लेस म्हणजे 1%, 2% लेस आहेत, पण फॉर एव्हर ग्रोथ असलेला प्रॉफिट ग्रोथ असलेला शेअर अबॉट लॅबोरेटरीज. सो मार्केट इज ब्रुटल. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शेअरची पोझिशन अजिबात करू नका. तुम्ही जर फक्त अबॉट लॅबोरेटरीजचे 5-6 लाखाचे शेअर घेतले असते त्या भावाला, 30,000च्या भावाला, तुम्ही आत्ता -1 लाख असता. ओके, आणि इव्हेंच्युअली यू विल गो इन प्रॉफिट, बट हे बघणं खूप कठीण आहे की एका वर्षात आपल्याला एवढा लॉस झालेला आहे. आणि अबॉट लॅबोरेटरीजमध्ये अनबिलिव्हेबल आहे, पण मार्केट करतं. हे मार्केट इज व्हेरी ब्रुटल. ओके, एक्स्ट्रीमली ब्रुटल आणि एक्स्ट्रीमली काय म्हणायचं चेअरफुल ऑल्सो. एक्स्ट्रीमली चेअरफुल इतकं की त्या आनंदाने तुम्हाला बेहोश करून टाकेल, एवढे तुमचे पैसे वाढतील. ओके, सो बी अवेअर ऑफ बोथ दिस डायकोटॉमीज. त्याच्यानंतर जिओजीत सिक्युरिटीज आता पडलेला 67 रुपीजला, कारण मार्केटमध्ये प्रॉफिट्स त्याचे 3 वर्षात अर्धे झालेत आणि सेल्स वाढले 1.4 टाइम्स आणि प्रॉफिट्स अर्धे. तर हे पनिशमेंट दिलेले आहे. ओके, ऑब्वियसली व्हेन द स्टॉक प्रॉफिट्स विल कम बॅक अगेन आफ्टर अनदर 1 year. ओके, दिस विल गो टू अदर एक्स्ट्रीम, इट विल गो टू 120 फ्रॉम टुडे 67. GIC हाऊसिंग ह्याचं पण 1 क्वार्टरमध्ये राईट ऑफ झाले 50-60 कोटी, त्याच्यामुळे शेअर 160ला आला आहे. अदरवाईज इट शुड हॅव बीन ॲट 220 or 250. GIC हाऊसिंग फायनान्स, ओके, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची कंपनी. GIC RE सेल्स 12%नेच वाढले 3 वर्षामध्ये, पण प्रॉफिट 40%ने वाढलेत, कारण इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सरप्लस इन्व्हेस्टेबल फंड्स असतात. मार्केटमध्ये तुफानी प्रॉफिट कमवतात, जे तुम्ही आम्ही कमवत नाही. द इन्शुरन्स कंपनी कमवते का? कारण त्यांच्याकडे दर महिन्याला प्रीमियम्स येतात, लाखो करोडो प्रीमियम येतात आणि त्यांचे जे सेटलमेंट असतो, क्लेम सेटलमेंट, ते आरामात असतं. 2, 4, 5, 6 महिन्याने वर्षाने सेटलमेंट होतो आणि ऑब्व्हियसली दे अर्न मनी फ्रॉम दॅट किटी फ्रॉम द मार्केट. ओके, एका वर्षात मार्केटमध्ये चांगले पैसे मिळू शकतात, 2 वर्षात तर मिळतात. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांचे शेअर्स नेहमीच तुम्हाला फायदा देऊन जातील, योग्य भावात जर घेतले तर. जसं LIC आत्ता 800 रुपयाला आला होता परत. ओके, फ्रॉम 950 or मे बी 1000. ओके, 770ला पण आला असेल, मला एक्झॅक्टली माहीत नाही. पण LIC शेअर ऑलवेज यू विल बी एबल टू मेक मनी इन LIC. ओके, फक्त खाली घ्यायला तुमच्याकडे पैसा पाहिजे. त्यामुळे ज्यांच्याकडे नोकरी आहे, ज्यांच्याकडे दर महिन्याला सॅलरी येते, त्यांनी काही भाग इन्व्हेस्टमेंटसाठी अशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जे खाली पडलेले आहेत शेअर्स, त्याच्यामध्ये राखून ठेवला पाहिजे. किंवा ETF घेऊ शकता तुम्ही. इन्शुरन्सचा ETF अजून आलेलं नाही आहे, पण इतर सगळ्याच ETF अवेलेबल. कॅपिटल मार्केटचा ETF आहे, बँक ETF आणि निफ्टी ETF तुम्हाला माहितीच आहे. मिडकॅप स्मॉल कॅप माहिती आहे, डिफेन्सचा आहे ETF. ओके, त्यानंतर BSE 100चा ETF आहे, BSE 200चा ETF आहे, BSE 500चा ETF आहे. ओके, नंतर FMCG आहे, कंझ्युमर आहे, नंतर फायनान्स ETF ऑब्व्हियसली आहेच आहे, बँक ETF सांगितलंच तुम्हाला मी. तसं ETF मध्ये जर गुंतवलं तर त्याच्यामध्ये थ्रिल नाही आहे. ओके, एका महिन्यात ते काय विशेष वाढत नाहीत, पडत नाहीत.
सो दोन्ही याच्याने वाढत नाहीत म्हणूनच पडत नाहीत. ओके. आणि स्टॉक्स इंडिव्हिज्युअली वाढले तर खूप वाढतात, पडले तर खूप पडतात. आणि म्युच्युअल फंड त्या दोघांच्या मध्ये आहे. ओके. त्यामुळे यू डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू डू. बट मार्केटबरोबर संसार करा. म्युच्युअल फंड असो, स्टॉक मार्केट असो, स्टॉक्स इंडिव्हिज्युअल असो किंवा ETFs असो, कुठेतरी तुम्ही इक्विटीला एक्सपोजर घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्या हॉस्पिटल शेअरपैकी तुम्हाला मी अपोलो हॉस्पिटल्स गेल्या व्हिडिओत सांगितला. पुढे आहे तो रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल. ओके. याचे पण रिझल्ट्स चांगले येतात दरवर्षी. आणि हा पण शेअर आत्ता 1500वरनं 1100 रुपयाला वगैरे आला असेल, तर त्याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवा. नंतर GNFC फर्टिलायझर सेक्टरचे सायकल असते. ओके. GNFC नंतर RCF आणि तत्सम शेअर दीपक फर्टिलायझर्स वगैरे कशी असते सायकल. तर जूनमध्ये पाऊस पडला की जून क्वार्टरमध्ये रिझल्ट चांगले आहेत, कारण जुलै ऑगस्टमध्ये लोक फर्टिलायझर खूप घेतात. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर क्वार्टरमध्ये सुद्धा त्याचे उत्तम सेल्स असतात आणि प्रॉफिट असतात. पण पुढे प्रॉफिट्स कमी होतात आणि त्यानंतर भाकड असतो. मार्च महिना भाकड असतो फर्टिलायझर्सला. त्याच्यामुळे शेअर्स त्या क्वार्टरमध्ये वाढत असतात किंवा पडत असतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ॲग्रो रिलेटेड शेअर्स आणि पेस्टिसाईड रिलेटेड शेअर्स. ओके. आणि ऑब्व्हियसली त्यातनं पैसे आले की तुम्ही गाड्या घेता, घोडे घेता, ट्रॅक्टर घेता. त्यामुळे ट्रॅक्टरला पण कधी, ट्रॅक्टर शेअरला कधी चांगले दिवस असतात तुम्ही शोधून, तुम्हाला मी होमवर्क देतो आहे की एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टरचे कधी रिझल्ट्स उत्तम असतात. ह्या शेअर आहे एस्कॉर्ट्स कुबाटा नावाचा शेअर आहे, जपानीज कंपनी आहे. आणि त्या कंपनीचे शेअर्स कधी वर्षातनं एका क्वार्टरला ते वरतीच असतात. ओके. आणि बाकीच्या क्वार्टरला सो असतात. त्याच्यामुळे तुम्ही शोधून काढा तुमचं तुम्ही की एस्कॉर्ट्स कुबाटा शेअर कुठल्या क्वार्टरमध्ये घ्यायचा आणि कुठल्या क्वार्टरमध्ये विकून टाकायचा. त्यानंतर गॉडफ्रे फिलिप्स. ओके. लोक सिगरेटी का फकाफक ओढतात. 12 क्वार्टरमध्ये सेल्स दुप्पट आणि प्रॉफिट 1.72 टाइम्स. सेल दुप्पट 12 क्वार्टरमध्ये. ओके. 20% CAGRने सिगरेट्स कन्झम्पशन वाढतं किंवा सिगरेटचे प्राइसेस वाढतात. ग्रीव्स कॉटन ऑटो कॉम्पोनंट बनवणारी कंपनी आहे. कॉटन जरी नाव असलं तरी सेल्स झाला 1.7 टाइम्स आणि प्रॉफिट मात्र नाही झालेलं याला. पण बेसिकली वन टाईम राईट ऑफ असतात. ओके. आणि हे इलेक्ट्रिक 2 व्हीलरमध्ये घुसलेले होते, त्याचं काय झालं ते तुम्ही बघा किती प्रॉफिट त्याच्यामध्ये आहे. पण ओव्हरऑल दिस कंपनी हॅज गिव्हन मी गुड प्रॉफिट ओव्हर पिरियड ऑफ टाईम. आता 170-160ला असू शकतो आणि इट कॅन गो टू अप टू 230-240 वेन द मार्केट बूम्स. ओके. मार्केट बूम झालं की सगळेच ABC ऑल टाईप्स ऑफ शेअर्स गो अप. त्याच्यापैकी एक ग्रीव्स कॉटन द शेअर विच इज डिपेंडंट ऑन मार्केट, कारण हे लोक त्यांचा प्रॉफिट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केट वरती जातं, जे आता जाईल काही महिन्यामध्ये किंवा 2 क्वार्टरमध्ये, तेव्हा गुजरात हॉटेलचे शेअर्स त्यांच्या कोअर बिझनेसमध्ये तर प्रॉफिट असतातच असतात. ओके. कारण गुजरात हॉटेल कंपनीची एकच हॉटेल आहे गुजरात बरोड्याला, आणि त्या बरोड्याला बेसिकली टुरिस्ट थोडे बहुत असतात, पण कॉर्पोरेट ट्रॅव्हल्स खूप असतात. इंडियन ऑइल, IPCL भरपूर मोठ्या फॅक्टऱ्या आहेत. ओके. बरोड्याच्या अराउंड. ओके. जवळजवळ हजारो फॅक्टरीज आहेत. त्या सगळ्या लोक टिपिकली बरोड्याला राहतात आणि प्लॅनला तर व्हिजिट करून परत बरोड्याला परत जातात. मी या हॉटेलमध्ये 1000 वेळा राहिलेलो आहे. वेलकम ग्रुपचं हॉटेल आहे, उत्तम हॉटेल आहे, रिजनेबल प्राइसिंग आहे. प्रॉफिट्स दर क्वार्टर अँड क्वार्टर देतातच. डिव्हिडंड पण जोरदार देतात. इक्विटी खूपच कमी आहे, 2 कोटीचं इक्विटी असेल याचं. आणि 0 कर्ज कंपनी आहे आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी गुजरात हॉटेल नावाची कंपनी. ओके. आत्ता 200 रुपयाला शेअर आहे. तो 250-300 तर सहज जाऊ शकतो. आता 4 दिवसापूर्वीच तो अजून कमी होता. ग्राफ बघा. पण हा म्हणजे शेअर आहे तो योग्य वेळेला घेतला तर तुम्हाला 6 महिन्यातसुद्धा 50% प्रॉफिट मिळू शकतो. ओके. तुम्ही शकण्यासाठी योग्य वेळेला एंट्री करायला पाहिजे आणि योग्य वेळेला विकायला पण पाहिजे. त्यानंतर आहे हॉकिन्स प्रेशर कुकर. ओके. याचे पण सेल्स वाढले तर 30% आणि प्रॉफिट वाढला 89%. ओके. 3 वर्षामध्ये. HBL पॉवर सेल्स वाढला आहे 263% आणि प्रॉफिट वाढला आहे 900%. HBL पॉवर. ओके. हा तर हा HBL पॉवरचा 700 रुपयाला परत आला तर घ्यायला हरकत नाही. त्याचे मल्टिपल बिझनेसेस आहेत HBL पॉवरचे. 3 टाईप्स ऑफ बॅटरीज आहे. ओके. म्हणजे निकल कॅडमियम आहे, त्यानंतर अल्कलाईन बॅटरीज आहेत, नंतर लिथियम बॅटरीज आहेत आणि कवच रेल्वेला जे लागतं ना अँटी कलिजन सिस्टीम ते आहे त्यांचं. इलेक्ट्रॉनिक सेपरेट व्हर्टिकल आहे. टोटल 13 व्हर्टिकल्स आहे त्यांची आणि या 13 व्हर्टिकल्स बहुतेक स्प्लिट होतील. त्या कंपनीपासून तुम्हाला 3 ते 4 कंपन्यांचे शेअर्स मिळतील. आता त्यांचं सक्सेशन प्लॅन आलेलं आहे लेटेस्ट गेल्या वर्षीच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये. आणि मिस्टर प्रसाद हैदराबादची कंपनी आहे, ही इज अ चेअरमन आणि ही इज हॅव्हिंग ओनली 1 डॉटर. त्यामुळे पुढे एकच जण काय सांभाळू शकणार नाही. त्यामुळे इज गोइंग टू स्प्लिट द कंपनी इंटू 3 or 4. ते तुम्हाला लाभ मिळतीलच. ओके. HBL पॉवर ही 20 रुपयाला असलेली कंपनी गेल्या 7-8 वर्षापूर्वी 20 रुपयाला होती कंपनी. आता याचा भाव झाला 700, स्प्लिट झाला शेअर. त्यामुळे याचा भाव 700 गुणिले 5 म्हणजे 3500 रुपयाला शेअर. 20 रुपयाचा शेअर 3500 रुपयाला. ओके. हे मल्टिप्लिकेशन कुठल्याच असेट क्लासमध्ये होत नाही, जे इक्विटीमध्येच होतं.
त्यासाठी तुम्ही 10-10 वर्ष 15-15 वर्ष तो शेअर चांगला शेअर घेऊन थांबायला लागतं. तेव्हा तो चांगला नव्हता, पण आता चांगला झाला आहे ना. तर आत्तासुद्धा जे शेअर 50 रुपयाचे अराउंड असतील आणि ते ज्या त्यांच्या प्रोडक्टला फ्युचर असणार आहे ते तुम्ही घेऊन ठेवा आणि 10-10 वर्ष थांबायला लागतं. तपस्या आहे, मार्केट इन्व्हेस्टमेंट इज अ तपस्या. ओके, ही जर तुम्हाला तपस्या करायची नसेल तर तुम्हाला प्रॉफिट कमी मिळेल. नो डाऊट यू विल गेट P&L प्रॉफिट एव्हरी इयर कुठल्या तरी सेक्टरमध्ये, सिजनल सेक्टरमध्ये. सिजनल तुम्ही जर सेक्टर समजून घेतलं आहे, सिजनल शेअर समजून घेतले, त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळतो. पण लॉंग टर्म तुम्हाला ॲसेट बनवायचे असेल तर HBL पॉवर सारख्या कंपन्यांमध्ये, ओके, किंवा PCBL पडलेल्या कंपन्यांमध्ये जे त्या सीझनला चांगले करत नाहीत, पण नंतर जसं त्यांचं फ्युचर उत्तम आहे. ओके, PCBL इज कार्बन ब्लॅक कंपनी. कार्बन ब्लॅक इज रिक्वायर्ड ऑल ओव्हर द बिझनेसेस, ऑल ओव्हर अवर डेली नीड्समध्ये. ओके, त्यामुळे PCBL 300च्या खाली जर आला तर उत्तम शेअर आहे, घ्यायला हरकत नाही आहे. फिलिप्स कार्बन ब्लॅक प्रमोटर उत्तम आहे, कलकत्त्याचे प्रमोटर आहेत. तुम्ही बघा, एक्झॅक्टली प्रमोटरचं नाव मला आठवत नाही आहे, पण ज्यांची पॉवर कंपनी आहे ना कलकत्त्याला, एक पॉवर कंपनी आहे छोटी. ओके, ही इज द सेम प्रमोटर फॉर दिस कंपनी ऑल्सो. आणि तुम्ही फायद्यात राहाल. 10-10 वर्ष तुम्हाला तपस्या करायला लागते. तपस्येला आणि मेहनतीला रिप्लेसमेंट नाही, हार्डवर्कला रिप्लेसमेंट नाही. स्मार्ट वर्कला असू शकते, पण हार्डवर्कला अजिबात रिप्लेसमेंट नाही. जे लोक स्वतःला स्मार्ट म्हणतात त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे मिळवू शकाल, प्रोव्हाइडेड यू डू द हार्ड वर्क इन द स्टॉक मार्केट आणि स्टे इन्व्हेस्टेड फॉर 10 years. ओके, कोण आपले रामदेव अग्रवाल यांचे व्हिडिओज बघा सगळे. त्यांचे 1 कोटी काय 20 लाखापासून 4,000 कोटीचा जर्नी कसा झाला तसा तुमचा होऊ शकतो. पण त्यासाठी तपस्या लागते. तपस्या करा, डोळे मिटून नाही, डोळे उघडे ठेवून तपस्या करा आणि स्वतःचं कामकाज चालू ठेवा. शेअर मार्केट हा साईड बिझनेस आहे, इट इज नॉट अ मेन बिझनेस. हे पण मी तुम्हाला 10-15 वेळा सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये नक्कीच ज्यूस आहे, मोजो आहे. मोजो तुम्ही घ्यायला शिका. 10 वर्षामध्ये तुम्हाला मार्केट मोजो नक्कीच मिळेल. आणि थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू.